रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. जर शेतकऱ्याला त्याच्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर त्याचं काय होतं हे कोणापासूनही लपलेलं नाहीये. एक शेतकरी कडक उन्हात घाम गाळून मुलासारखं आपलं पीक पिकवतो. बाजारात योग्य किंमत मिळाली नाही तर त्याचे हृदय तोंडाला येतं. अशा परिस्थितीत राग येणं निश्चित आहे. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातही असंच काहीसं दिसून आलं. कांद्याच्या घसरत्या किमतीमुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्यानं महामार्गावर कांद्याची भरलेली पोती फेकली आणि त्या कांद्यावर लोळत निषेध सुरू केला. कर्नाटकातील शेतकरी कांद्याच्या लिलावासाठी बसवन बागेवाडी येथे पोहोचले होते. या शेतकऱ्यांनी लिलावासाठी चांगल्या दर्जाचे कांदे आणले होते. त्यांना प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयापर्यंत भाव मिळेल अशी अपेक्षा होती. कांद्याचा लिलाव फक्त 200 रुपये प्रति क्विंटल झाला तेव्हा त्यांना धक्का बसला. एवढी कमी किंमत ऐकून शेतकरी संतापले. जेव्हा असहाय्य शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही तेव्हा त्यांना निषेध करावा लागला. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. रोनिहाल गावातील शेतकऱ्यांना विशेष म्हणून निषेध महामार्गावर केलाय आणि आपली कांद्याची पोती उलटी केली आणि आपला राग व्यक्त केला. त्यावर लोळू लागला. हा निषेध पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती असहाय्यतेचा सामना करावा लागतोय हे समजणं कठीण नाही. देशातील शेतकऱ्यांची ही अवस्था हृदयद्रावक आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील एक व्हिडिओ समोर आला जिथे एक शेतकरी आपला शेंगदाणा विकण्यासाठी बाजारात पोहोचला होता, पण अचानक पाऊस सुरू झाला. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं पीक वाहून गेलं. असहाय्य आणि रडणाऱ्या शेतकऱ्यानं हातांनी पीक गोळा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. आता कांद्याच्या घसरत्या किमतीनं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःच त्यानं पीक रस्त्यावर फेकून दिलं.